सज्जन श्रोते हो, आत्मोपनिषदच्या पान 15 वरती आपण न मन पाद म्हणजे मनाचं न मन कसं व्हावं किंवा मन नष्ट कसं व्हावं म्हणजे अमन पाद किंवा न मन पाद असं आत्मोपनिषद पान 15 वरती सुरू झालेलं आहे. आणि त्या 1 ते 111 अशी ती पद्यखंड आहेत किंवा ओव्या आहे. त्यातील 106व्या पर्यंत म्हणजे सर्व व्याप्त गुरु, सगळे गुरु कसा व्यापून राहिलाय तिथपर्यंत आपण आलो आहोत. आता उर्वरित 107 ते 111 या ओव्या म्हणून अर्थ सांगत आहे. त्याचा आपण नीट विचार करावा आणि चिंतनात राहावे. तर आता ते वाचत आहे. शून्य ब्रह्मसत्ता शांत नभांगणी लखलख करीती, चंद्र सूर्य तारे दाटले तेज ब्रह्म अवघे, निरव अंतरी अविचल सलिली, शब्द कमल फुलले दाटले शब्द ब्रह्म अवघे. अशी 107 क्रमांकाची ओवी आहे. पुढे तारे निमता शब्द आटता, शून्य होई सारे दाटले शून्य ब्रह्म अवघे 108 क्रमांक. आणि शून्य ब्रह्म ही अवघी सत्ता, आदि मध्य अंती जानसी हे तू तव चित्ती, ऐसे जाणून होसी नेहता, जरी तू तव चित्ती तरी तू सर्व ब्रह्म अससी. 109 क्रमांकाची ओवी आहे. 107 ते 109 या 3 पद्यखंडांमध्ये सर्व जी सत्ता आहे ती शून्य ब्रह्माची सत्ता आहे. म्हणजे संपूर्ण जी ईश्वरी सत्ता आहे ती कोरी सत्ता आहे. म्हणजे फक्त चैतन्याची ती सत्ता आहे असा त्याचा अर्थ आहे. आता हे चैतन्य वेगवेगळ्या रूपात कसं दिसतं आणि परत त्या दृश्यातून मूळ रूपात कसं येतं आणि शून्य ब्रह्म किंवा चैतन्य सत्ता परत कशी दिसायला लागते हे यामध्ये सांगितलेलं आहे. नीट शांतपणे ऐका, समजेल तुम्हाला. शांत नभांगणी लखलख करीती, चंद्र सूर्य तारे दाटले तेज ब्रह्म अवघे, निरव अंतरी अविचल सलिली, शब्द कमल फुलले दाटले शब्द ब्रह्म अवघे. म्हणजे शांत नभांगणामध्ये चंद्र सूर्य तारे यांचा लखलखाट असतो. परंतु चंद्र सूर्य ग्रह तारे यांचा लखलखाट म्हणजे केवळ आणि केवळ ते चैतन्य ब्रह्म किंवा तेज ब्रह्म असते. म्हणून आकाशात चंद्र सूर्य ग्रह तारे यांचा लखलखाट म्हणजे दिसायला ते चंद्र सूर्य ग्रह तारे दिसत असणे तरी प्रत्यक्षात तो तेजाचा लखलखाट म्हणजे ते तेज ब्रह्म असते. आता पुढे ऐका. ज्याचं मन शांत निवांत झालं त्याच्या मनामध्ये शब्द ब्रह्म अवतरित होते. निरव अंतरी अविचल सलिली, शब्द कमल फुलले दाटले शब्द ब्रह्म अवघे. म्हणजे ज्याचं अंतःकरण किंवा ज्याचं मन, ज्याचं मानस सरोवर एकदम शांत झालं, निरव म्हणजे तिथे कोणत्याही तऱ्हेचा शब्द नाही, आवाज नाही, असं ज्याचं मन परम शांत झालं किंवा अमन झालं तिथे त्याच्या मनामध्ये चैतन्य रूपीच आशय असतो. म्हणजे आकाशात ग्रह तारे नक्षत्र सूर्य हे जसं तेज ब्रह्म आहे तसे मनाच्या शांत झाल्या अवस्थेत चैतन्य अत्यंत शांत निवांत असतं. तिथे कोणताही आवाज येत नाही. अशा निरव अंतरी अविचल सलिली असं जिथे मन आवाज रहित आहे तिथे मन एखाद्या शांत सरोवरातील पाण्यासारखं म्हणजे न हलणाऱ्या पाण्यासारखं असतं. म्हणून ज्याचं मन रिकाम आहे त्याचं मन चैतन्याने भरलेलं असतं आणि हे मनरूपी चैतन्य सरोवर जे असतं त्याच्यात कुठलंही तरंग ठेस लाटा उठत नाहीत, कोणताही आवाज येत नाही. आणि असा बराच काळ शांत निवांत माणूस झाल्यानंतर अचानक शब्द कमल फुलले दाटले शब्द ब्रह्म अवघे. म्हणजे शांत सरोवरात जसे तरंग फेज बुडबुडे उमटतात तसं शांत मानस सरोवरामध्ये तत्वाचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान रूपी शब्द अचानक उमटतात आणि ते शब्द रूप घेऊन ते शब्द ब्रह्म म्हणजे परमेश्वराचं शब्दामध्ये
अमृतानुभवाचं शब्दामध्ये वर्णन करता येण्यायोग्य असं ते शब्द ब्रह्म तयार होतं. परंतु आकाशात ग्रह तारे तेज यांचं तेज म्हणजे तेज ब्रह्म असतं आणि शांत मनामध्ये शब्दरूपी ज्या जाणीवा येतात आणि चैतन्याचं जे शास्त्र आपल्याला कळतं, आत्म्याचा साक्षात्कार होतो, त्याला शब्द ब्रह्म म्हणतात. म्हणजे आकाशातील तेज आणि आकाशातील तेज ब्रह्म म्हणजे ग्रह तारे नक्षत्र सूर्य चंद्र असं आकाशातील तेज ब्रह्म आणि शांत मनातील जाणीव रूपी आत्मतत्वज्ञान रूपी शब्द ब्रह्म ते वस्तुतः चैतन्य ब्रह्मच आहे किंवा वस्तुतः ते आत्म्याचंच रूप आहे. म्हणजे आकाशातील तेज ब्रह्म आणि मनातील आत्म्याबद्दलचं शब्द ब्रह्म हे वस्तुतः चैतन्याचाच साक्षात्कार आहे किंवा तो आकाशाचाच साक्षात्कार आहे. म्हणून आकाशातील चंद्र सूर्य ग्रह तारे नक्षत्र आणि मनातील शांत मनातील आत्मज्ञान ही दोन्ही वस्तुता एकच आहेत. फक्त आकाशात चमचमतात म्हणून त्याला तेज ब्रह्म म्हणायचं आणि मनामध्ये शब्द ज्ञान येतं म्हणून त्याला शब्द ब्रह्म म्हणायचं. पण तू शब्द ब्रह्म असो किंवा तेज ब्रह्म असो, मुळात ती आत्मसत्ता किंवा चैतन्यच आहे. म्हणून 107 कडवं नीट ऐका. शांत नभांग आणि लखलख कृती चंद्र सूर्य तारे दाटले तेज ब्रह्म वघे निरव अंतरी अविचल सलिली शब्द कमल फुलले दाटले शब्द ब्रह्म वगे. आता तारे निमता शब्द आटता शून्य होई सारे दाटले शून्य ब्रह्म वगे. म्हणजे आकाशातील ग्रह सूर्य चंद्र तारे निमाले की आकाश शून्य होतं आणि मनातील शब्द ब्रह्म किंवा आत्मचैतन्याचं जे ज्ञान आहे ते शब्द ब्रह्म मनातील नष्ट झालं की मन सुद्धा परत शून्य होतं. म्हणजे तेज ब्रह्म असो किंवा शब्द ब्रह्म असो, तेज मावळलं आणि शब्द निशब्द झाले की पुन्हा जी सत्ता तयार होते तिला शून्य ब्रह्म सत्ता म्हणतात. अशी ही कोरी शून्य ब्रह्म सत्ता हीच महत्वाची सत्ता आहे. म्हणजे आपण नथिंग असणं हेच महत्वाचं आहे. त्या नथिंग मधूनच आकाशात तेज ब्रह्म येतं आणि मनामध्ये शब्द ब्रह्म येतं. आकाशातील तेज ब्रह्म हे आत्म्याचं तेजस्वी दिसणं आहे आणि मनातील शब्द ब्रह्म हे त्या तेज ब्रह्माचं शब्द ज्ञान रूपी अक्षर ज्ञान रूपी जाणवणं आहे. परंतु आकाशातील तारे मावळले, आकाश शून्य झालं आणि मनातील शब्द ब्रह्म घातलं आणि मन शून्य झालं. म्हणून 108 कडव्यात म्हटलेलं आहे, तारे निमता शब्द आटता शून्य होई सारे दाटले शून्य ब्रह्म वगे. आता हे शून्य ब्रह्म हीच खरी मूळ सत्ता आहे. शून्य ब्रह्मता अवघी सत्ता आदि मध्य अंती जाणसी हे तू तव चित्ती ऐसे जाणून होशी नेहता जरी तू तव चित्ती तरी तू सर्व ब्रह्म अससी. तर हे असं कोरं असणं, शून्य असणं, हीच शून्य ब्रह्म हीच सत्ता सुरुवातीला मधल्या स्थितीत आणि अंतामध्ये शेवटाला आहे. म्हणजे सुरुवातीला मध्यस्थितीत आणि अंतामध्ये सुरुवातीला जरी काही रूप दिसलं, मध्यात काही रूप दिसलं, अंतात काही मावळताना रूप दिसलं तरी आधी मध्य अंती याच्या मुळाशी शून्य ब्रह्मसत्ताच असते. म्हणून असं हे कोरं असणं, शून्य ब्रह्मसत्ता हीच महत्वाची आहे हे जाणून जर हे माणसा तू मन नमन झालास तर ते शून्य ब्रह्म म्हणजे परमसत्ता किंवा सर्व ब्रह्म तू स्वतःच आहेस. शून्य ब्रह्मता अवघी सत्ता आदि मध्यंती जाणसी हे तू तव चित्ती ऐसे जाणून होशी नेणता जरी तू तव चित्ती तरी तू सर्व ब्रह्म अससी. येथे आपण तेज ब्रह्म शब्द ब्रह्म या अवस्था राहून मूळ स्थितीत शून्य ब्रह्म आहे आणि आपण शून्य ब्रह्म म्हणजे कोरे न मन अमन आहोत हे जर आपण जाणलो तर ते शून्य ब्रह्म हीच परमसत्ता आहे. आणि हे जो जाणतो तो स्वतःच शून्य ब्रह्म किंवा परमब्रह्म आहे हे तो जाणतो. आणि ऐसे जाणून होशी नेणता जरी तू तव चित्ती तरी तू सर्व ब्रह्म अससी. असं आपण शून्य हे जो जाणतो तोच खऱ्या अर्थाने संपूर्ण ब्रह्म असतो.
हे त्याचं त्याला ज्ञान होतं. असं हे शून्य ब्रह्म होणं, नमन होणं इथपर्यंत आपण आलो.